हे मनाला थोडा त्रास देणारा असतो. त्यामुळे शब्द मी बोलतो खूप, पण तू आता ह्या प्रसंगी मला काय बोलावे हे सुचत नाही. मंचावरती माननीय भैयाजी आहेत. भैयाजी हे माझ्या ह्या सगळ्या कामाच्या ह्याच्यात अगदी सुरुवातीपासून जी जी अडचण येईल, म्हणजे एम्ब्रॉयडरीचा कालखंड तर असा होता की ज्याच्यामध्ये अनेक संकट आली. संकट काही नैसर्गिक होती, काही मानवी होती. समाजाचा विरोध होता अशा प्रकारच्या कामाला. चोरापोरांची कामं करायला लागली अशा प्रकारचं असल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी अनेक विरोधात असायचे. अशा काळात भैयाजींच्याकडे महाराष्ट्राचं सेवा भाग होता. नंतर अखिल भारतीय सेवा प्रमुख झाले, नंतर सरकार्यवाह झाले. ह्या सर्व ठिकाणी त्यांनी या सर्व प्रकल्पाला खूप मोठी मदत केली. रमेशजी पतंगे आणि साप्ताहिक विवेक हे आणि भटके वृत्तांचं सगळं काम हे एकरूप झालेले. रमेशजींनी जे काही मांडणी केली, त्या मांडणी म्हणजे मांडणी याचा अर्थ समरसतेची मांडणी, भटके वृत्तांची मांडणी, संघ समजून घेण्याची ही एक वेगळी मांडणी, पूजनीय डॉक्टरांच्या जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले असे जे महापुरुष होऊन गेले, त्यांची त्यांनी त्यांच्या जीवनाची, त्यांच्या तत्वज्ञानाची जी उकल केली समरसतेच्या अंगाने, ती मला जी समजली, ती प्रत्यक्षात आणण्याचा संघाच्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाचाही एक वेगळा अर्थ रमेशजींच्या लेखनातून मला उलगडत गेला. की तसा कार्यकर्ता म्हणजे प्रत्यक्ष असं खुर्च्यांवरती बसणं हे माझ्या एम्ब्रॉयडरीत तर मी कधीच खुर्च्यांवर नव्हतो. इथे आल्यामुळे काय झालं, इथे लोकांना वेगळं वाटायला लागलं. पण खुर्च्यांवरती वेगवेगळी बसली, मी बाहेर भांडणं सोडवणं, मारामाऱ्या सोडवणं असं एम्ब्रॉयडरीचं दृश्य होतं. त्यामुळे समाजाचं काम काय करायचं, हिंदू समाजातला शेवटचा काळातला असं जे म्हटलं जायचं तेही मला फारसं कळत नव्हतं. मध्यमवर्गीय घरातून जन्माला आलेला मी भटके वृत्तांचं माझ्याकडे काम दिलं तोपर्यंत किती जाती जमाती असते याची मला काही कल्पना नव्हती. त्यामुळे उपरा उचल्या अशी पुस्तकं वाचून प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की आपण खूप सुरक्षित घरामध्ये जन्माला आलो. आमचं घर म्हणजे खूप 11वी पर्यंत म्हणजे फाटकी पॅन्ट घालून मी शाळेला जात असे. आई पण दुसऱ्याच्या घरी जाऊन पोळ्या लाटण्याचं काम करायची. त्यावेळेला मी जे पळून गेलो होतो त्या ह्याच्यात भटक्यांच्या जीवनात मला पहिला नंबर कधी आला नाही. आणि माझ्याबरोबर जो होता तो मात्र पहिला नंबर यायचा, तो कैकाडी समाजातला होता. असं एकूण जीवन पाहिल्यानंतर असं वाटलं की हा 6-6 महिने शाळेत नसतो आणि रोज पहाटे उठतो, अभ्यास करतो, शाळेत जातो, तरी आपला नंबर येतो आणि याचा कसा नंबर येतो. इतकी ह्या समाजाच्या ह्याच्यात जाऊन तसे पाहून त्यामुळे मला ही संधी संघाच्या कामात नसायची, संघ सांगेल हे ऐकायचं. पतंगे म्हणले ते खरं आहे की पतंगे पहिल्यांदा माझ्या स्कूटरवरती आम्ही बैठक संपल्यानंतर यमगड निमगाव माळुंगी लागली आणि सगळं पाहिल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं तर तुला भटके मुक्तांचं काम करायचं. या सगळ्या कामात 2 नावं मला खूप आठवतात, म्हणजे जमवण्यात जाते. भटके मुक्तांच्या कामामध्ये ज्या ज्या घटना, ज्या ज्या अडचणी आल्या, खूप वेगळं काम आहे. महिला काळजी याच्यात तर महिला सतत पुढे असतात, पुरुष भिवून मागे पळून जात असतो. महिलांमध्ये काम करणं, पारधी महिलांमध्ये काम करणं अत्यंत जिकिरीचं. आपला समाज जो मध्यमवर्गीय समाज जो आहे त्याची संशय वृत्ती,
प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी घुसपट काढायचा आणि त्या जोडायचा. अशा काळामध्ये पतंगे नमुना जाते, मुकुंदराव पणशीकर, ही माणसं, नाना नवले, अशी ही 4 माणसं माझ्याबरोबर नसतील तर मी हे काम करू शकलो नसतो. संघाचा अर्थ म्हणजे संघाच्या शाखेत गेलं, रोज प्रार्थना झाली म्हणजे संघ समजतो असा खूप मोठा सगळ्यांचा समज. परंतु मला पतंगीनी संघ काय आहे हे ह्या कामामुळे मला समजून खरे केलं. आणि आता जिथे जिथे ही सगळी कामं चालतात, नाथजोगी आहे, कोल्हाटी समाज आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्या समाजातनं गेल्या 40 वर्षात कोणी कलेक्टर झाले. आपल्या ह्या सगळ्या कामातून किरण मुसळे म्हणून आहे कोल्हाटी समाजातली, ही UPSC झाली आणि आता डेप्युटी कलेक्टर आहे सांगलीला. असे वेगवेगळे डॉक्टर झाला. आमच्या इथे मुलं आलेली आहेत पतंगेनी, ज्यांचा उल्लेख केला, ज्यांना बोलायचे. परमेश्वर काळे आहे, रेखा चव्हाण आहे, तिची बहीण आहे शीतल. ही सगळी जी आहेत ती अत्यंत लहान, म्हणजे यमगरची शाळा ही पहिली शाळा अशा मुलांना घेणारी. बाकीची शाळा घेतच नसत. आंघोळ नाही, काही नाही, त्यामुळे घाण वास येतो, कपडे नाहीत, दाल घासलेले नाही, आणि कुठलीही वस्तू दिसली ती उचलायची, त्यामुळे भांडणं. त्यामुळे ज्या काही शाळा आहेत महाराष्ट्रातल्या सरकारी खाजगी, याच्यामध्ये या मुलांना घेत नसत. आम्ही पहिला हे केलं की चोरी का केली जाते, तर पोटाला नाही, खायला नाही म्हणून चोरी होते. मग ह्या सगळ्या समस्या सोडवल्या पाहिजेत. मला काही पूर्वज्ञान काही नव्हतं. हे काम करायला लागल्यानंतर थोडं थोडं पुढे कळत आलं की याला काही काम आपण दिलं पाहिजे, याला शेतीची कामं दिली पाहिजे, याला शिकवलं पाहिजे. असं केल्यामुळे आज परमेश्वर आहे, ज्ञानेश्वर भोसले आहे. आज जवळजवळ 12 वसतिगृह महाराष्ट्रात पारधी समाजाची, पारधी समाजातल्या याच्यातनं जवळजवळ 6 वसतिगृह चालतात, त्याचे कार्यकर्ते. बाकी सगळे ती संघाच्या माध्यमातून चालतात. यवतमाळला आहे, अमरावतीला आहे. त्यामुळे सार्वत्रिकरित्या एक समाजातला हा अत्यंत दुर्बल घटक भटके म्हणतातला, याचं काम सुरू झालं. त्याचं कारण यमगरवाडी. मी खरं तर काही केलंय असं नाही. मला खूप वेळ दिला. मला हे कळायला लागलं की आपल्याकडे वेळ भरपूर आहे, आणि जर आपण काही केलं नाही, पुस्तकं वाचनातनं भरपूर आहे, कोणी नोकरी करतं आणि मग ते 8 तास काम केलं, तर मला कळालं की 24 तास आपल्याला दिलेले, तर त्यातला जास्तीत जास्त वेळ ह्या कामासाठी दिला पाहिजे. आणि मग वेळ असाच जातो निघून. तर मी जर ह्या कामात आलो नसतो, संघाचा स्वयंसेवक नसता झालो, तर आता कुठतरी पेन्शन घेऊन बसलो असतो. पण ह्या कामातलं असं आहे की 75 झाली आपली, याची आठवण करून दिल्यानंतर लक्षात आलं, अरे आत्ता तर आपण कामाला सुरुवात केली आहे आणि बघता 75 झालं. तर ही कामाची सुरुवात आहे. अजून खूप कामं काढून वाढवून ठेवलेली आहेत. जसं आमचे आयुक्त जे आहेत शेखर सिंग, ते म्हणले, पण तसं नाही, खूप आदराचं स्थान आहे. अत्यंत उत्साही ते नसते. म्हणजे या काळात हर्डीकर सर होते, ते होते, अनेक आयुक्तांनी या कामामध्ये खूप मोठं सहकार्य केलं. जे काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांनी अडथळे आणले, पण त्या अडथळ्यावर मात करण्याकरता अगदी सुधाकरराव नाईक, गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर अशी मंडळी, रमेशजींच्यामुळे ही सगळी मंडळी माझ्या कामाच्या याच्यात आली, अन्यथा यायला नसते. असं सगळं जे काम उभं राहिलं, त्या कामाच्या याच्यात विवेकचे असंख्य वर्गणीदार वाचक आहेत, त्यांचं सहकार्य आहे. स्वयंसेवकांच्या काही शाखा आहेत पुण्यातल्या, सांगलीच्या, नाशिकच्या, की ज्या गेली 25, 30, 40 वर्ष नियमितपणे निधी गोळा करतात आणि पाठवतात. यमगरवाडी पाठवतात, गुरुकुलला पाठवतात. त्यामुळे मी ती जी बैलगाडी असते, बैलगाडीच्या खांदा एक श्वान कुत्रा चाललेला असतो, त्या कुत्र्याला वाटतं की आपणच बैलगाडी नेतोय. तर त्या श्वानाचे म्हणजे त्याचं अगदी टोकाचं हे करून घेऊ नका, पण बैलगाडी चालत असते. ती बैलांमुळे, अनेकांच्यामुळे, वरती बैल एखादा वाहक असतो त्याच्यामुळे मी त्या बैलगाडीच्या खालचा एक श्वान आहे.
त्यामुळे हे सगळं काम संघाच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केलं नसतं तर हे झालंच नसतं. एकच उदाहरण देतो. लक्ष्मण माने आमचे खूप चांगले मित्र आहेत. खूप त्यांनी हे केले आणि एका सुरुवातीला मी आणि सुनील वणगे आम्ही दया पवारांच्या कन्याच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं अंतस्थ. तिथे विजयराव ठाकरे सुनील आणि त्यांना भेटायला गेलो. भेटायला गेलं तर त्यावेळेस जातीकरता माती खावी लागते. तुम्ही नाही काम करू, तुम्ही ब्राह्मणाचे होता संघाच्या तुम्ही काम नाही करू शकत. अगदी एक महिना 2 महिने 1 वर्षच झालं असेल कामाला सुरुवात होऊन त्यावेळेची घटना. नंतर लक्ष्मणाने एकदा लातूरला भेटले. मला त्यांनी बोलावून घेतलं आणि जाहीररित्या ते म्हणले की संघाच्या स्वयंसेवकासारखं काम केलं. यंगरवाडीला जसं काम केलं तसं आपण म्हणजे भट्टेमुक्त त्यांचे सगळे कार्यकर्ते तसं आपण काम केलं पाहिजे. 25 वर्षानंतर त्यांनी हे उद्धार काढले. त्यामुळे अशा प्रकारची सगळं नरेंद्र जाधवांसारखे मोठे तत्वचिंतक ते मग इथे येऊन गेले. अनेक वेळेला त्यांनी याचा उल्लेख केला आणि त्यांच्या म्हणजे हे काम असं होऊ शकत नाही इतकं काम झाले. आणि त्याचं कारण संघ स्वयंसेवक खूप मोठमोठे अधिकारी आम्ही घेराव घातले. रात्र बसून धरलं. अपूर्व चंद्रा म्हणून कलेक्टर होते सोलापूरला. पद्मनाभन पारधी येऊन स्वतःचं सगळं चोऱ्या माया डोळे सोडले आणि शरण आले. त्यांना त्यांनी ते म्हणण्याचं झालं काम म्हटलं नाही झालं. यांना उद्याने सूर्य उगवेपर्यंत यांना जमीन दिली पाहिजे. हे 4 जण जेलमध्ये जातील पण त्याच्या कुटुंबातली जी 200-250 माणसं आहेत ती पुन्हा वशा जाऊ द्या किंवा तो दरोडेखोर बनतील. त्या अधिकाऱ्यांनी रात्रभरामध्ये जमीन काढली आणि पुनर्रचनाकरता दिली. हे अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आम्ही असं वाटायचं की काही सहकार्य करत नाही. असे पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा अनेक पोलिसांना सस्पेंड व्हावं लागलं. अनेक मृत्यू झाले, अनेक बलात्कार झाले, पुरावे देता येत नसत. आता अशी स्थिती आहे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 25-30 महिला या पारधी समाजातल्या सरपंच झाल्या. 101 पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आलेले. यंगरवाडीची मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी राजश्री काळे नगरसेविका झाली. असे विविध ठिकाणी अर्जुन चव्हाण डॉक्टर झाला. अत्यंत घरदार काही नसणं, पाय ठरायला जमीन नसणं आणि गुन्हेगारीचा शिक्का असणं अशा याच्यात सर्व संघ स्वयंसेवकांनी आपल्या मागे उभे राहिले. म्हणून एक छाया धरली. म्हणून हे सगळं काम सुरू. माझा आज जे सत्कार करतायत लोक खूप चांगलं आणि बोलतात. माझी भाषा, माझं कडक बोलणं हे सगळे ह्या समाजातल्या कामामुळे आरडाओरडा केल्याशिवाय ऐकत नाही कोणी. जोरात ओरडावं लागतं. 100-150 भांडणं सुरू होतात. तलवारी काढतात, लाट्या काढतात, दगड फेकायला लागतात. आत्ता आमचे गुरुकुलामध्ये 2 दिवसापूर्वी 2 मुलांची भांडणं झाली. 4% एकाला इथे पडले, 7% मागे पडले. आता म्हणजे हे बदलायला 2-3 पिढ्या लागणार आहे. आत्ताशी पुढे सुरुवात झालेली आहे. अशा ह्याच्यात माझ्या स्वभावामुळे मी अनेकांना दुखावलेले. म्हणजे आत्ता अत्यंत मागे असतात गोरडे आल्यापासून स्मारक समिती आणि गुरुकुल आणि या सगळ्या कामाला थोडीशी शिस्त आली. नाही तर स्मारक समितीचं काम शिस्तीत चालत नव्हतं. शाळा चालू होत्या, सगळं चालू होत्या. या सगळ्या ह्याच्यात अनेक कार्यकर्ते इथे कांता जाधव बसले. सर्व कामामध्ये अनेक अडचणी आल्या. हल्ले झाले. इंदिरा गांधीला तिकडे अटक झाली पण हल्ला चापेकर वाड्यावर झाला. हे काही संबंध आहे का? पण या सगळ्या ह्याच्यात अनेक कार्यकर्ते उभे राहिले. मारामाऱ्या चिंचवड गावातलं जर जुनं काळ आठवला तर मारामारीशिवाय चालत नव्हतं. चापेकर स्मारक समितीचे कालिदास अगरज्ञा यांचा पुढे खून झाला. त्यांनी स्वतः प्रयत्न करून एक 40-50 जणांची टोळी उभी केली आणि पूर्ण चिंचवड गावात आम्ही रोज संध्याकाळी व्यायाम शाळेतनं हिंडायचो आणि इथली दहशत कमी केली. असं हे मला अजून कळते. मी शाळेत असताना अत्यंत मवाळ आणि आई वडील म्हणायचे तुझं कसं होणार, तुझं काय होणार अशी चिंता असायची. नोकरी करेल की नाही याची चिंता असायची.
मी ह्या उन्हाळ्याच्या करत शिकायचो आणि त्या उन्हाळ्याचं रूपांतर एका चांगल्या कामात संघ शाखेत आलो नसतो तर कदाचित मी गुंडही झालो असतो, अशी माझी स्वभावाची